जबरदस्त जबरदस्त असे पेरू जबरदस्त गावरान पेरू गावरान मजा हा बघा याच्या गोळ्या संपल्या वाटतं आता. हे बा कपडे गिपडे काय टुकार सारखे चालले म्हणलं का रोजच शरीफ राहायचं. खूप आनंद झाला आहे. लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या आहे. झाडावर जाऊन प्रत्यक्षात पेरू खाण्याचा आज योग आला आहे. तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटलं का आम्हाला चांगलं वाटलं पेरू चांगलं वाटतं. नराधम सोन चितंग्या माशीसोबत खेळत असताना चला या कर दे काम. हा कोणत्या टेबलाचा आहे? नाही म्हणतो घ्यायचं तो लपून झाला. सध्या महाविकास आघाडीमध्ये यायचं महायुतीमधून. पहिल्यांदा पाहिलं ना बहुत धुताना ताट गिट. फोटो घ्यायला आला इथं. हा मा भाऊ लय आगो आम्ही लय भांडणं करतो दोघं जण. आम्ही फिश फ्रायचा रोटचा रेसिपी म्हणजे त्याचा भाजीचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही करत आहोत. आणि या ठिकाणी या कार्यक्रमाला एक नवीन पाहुणे जे आहे चालू आहे ना. हो या ठिकाणी या कार्यक्रमाला एक नवीन पाहुणे येणार आहे. अवघ्या काही सेकंदामध्ये त्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. आणि ते आलेले गुलफाम बागवान ॲडव्होकेट गुलफाम बागवान. ॲडव्होकेट गुलफाम बागवान टेन्शन घेऊन तू ग्रुपवर नाही. सध्या जी सत्ता आहे सध्या इलेक्शनचा जोर आहे. आणि सध्या महायुतीला ते कंटाळलेले आहे. हॅलो अर्धा पाऊण तास लागतं ना. सध्या गुवाहाटी या ठिकाणी महायुतीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत. आणि हे गुवाहाटीचं धरण हे डोंगर हे झाडी आणि हा चालला नराधाम बघून घेऊन. आज तो झाडी जंगल दाखवणारा. महायुतीची माशी चांगली का महाविकास आघाडीची? हे सांबार बारीक कर धुई पटकन.
पण तुम्ही तर पार्टी सोडली होती, नॉनव्हेज सोडलं होतं, याविषयी तुमचं मत काय आहे? फक्त फिश खातो, ओनली फिश. तर फिश खाता तुम्ही केव्हा खात असतात? फक्त सुट्टीच्या दिवशी आणि रविवारी. सुट्या दिवशी आणि रविवारी. हे स्टेटमेंट आता शेवटपर्यंत लागू राहील का? ॲडव्होकेट नॉट बी ट्रू. म्हणजे इथे सध्या क्रॉस थोडी चालू आहे. यांच्या मताला प्राधान्य देतात. प्राधान्य म्हणजे आम्ही प्राधान्य देऊ, कारण बरेच लोक बरेचसे कमेंटमेंट करून ते सोडून. आम्ही जेव्हा चिखलदऱ्याला गेलो तेव्हाची मला एक कमेंट आठवते, पण ती मी इथं सर्वांसमोर ती सांगू शकत नाही. ती अशी एक comment होती. चिखलदऱ्याच्या बाबतीत माझं कोणत्याही प्रकारचं काही स्टेटमेंट सध्या परंतु लगे म्हणजे कमेंट आल्याच्या लगे दिवस पण नव्हता उजाडला त्या कमेंट पासून. पहिल्यापासून मी सांगत होतो सगळीकडे अशी चर्चा आहे की ज्या दिवशी आपण निघणार होतो त्या दिवशी हे गामन झाले होते. याविषयी तुम्हाला काय म्हणायचं? नाही ते तर झालेच होते. स्पेसिफिक कोण झालं होतं ते सांगा, नावानिशी सांगा. आता या ठिकाणी मगाडी साहेबांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. हो, मला माहिती आहे तुमचा माणूस उभा आहे. जेव्हा हा माणूस असा आहे परिस्थितीनुसार बदलणार आहे. आज मच्छी खाणार, उद्या म्हणून मी मटण खाणार, परवा म्हणून मी मच्छी सोडून दिली आणि चिकन खाणार. या ठिकाणी कार्यक्रमाला नवीन उपस्थिती महाविकास आघाडीमध्ये यांचं काही दिवसांनंतर आगमन होणार आहे. तुम्हाला काय वाटतं आमच्या पार्टीविषयी सध्या? आज तुम्हाला इन्व्हाइट कोणा केलंय मला कळू शकेल? लोक आहेत, स्पेसिफिक नाव? दिग्गज लोक आहेत. नराधम हेच पूर्ण महाविकास आघाडी फोडणारे. नराधमाचा अभिप्राय घेऊया. या ठिकाणी आपण गुवाहाटी या ठिकाणी आहोत. काय वाटतं तुम्हाला सध्या? BP शुगर आहे, पेशंट नरवडे साहेब आहे. त्यांना आज सकाळीच 9 वाजता हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. किती माजी आमदार तुम्हाला यश प्राप्त झालेलं आहे ते आतापर्यंत आम्ही 2 फोडलेले आहे. अजून किती फोडायची तुम्हाला? आता एकच फोडायचं आपल्याला गुलफाम. गुलफाम फुटला की याच्यानंतरची तुमची पार्श्वभूमी काय राहणार आहे? काही नाही. 5 मिनिट नंतर आपलं काही करत काम नसते, ते आपोआप होणार. काय व्हायचं ते असं ठिकाणं व्हायचं ते होणारच. तुम्हाला पाप लागेल असं तुम्हाला वाटत नाही? नाही, आम्ही आमचा पाप आमचे घालून घेऊ. काहीच नाही. विधितज्ञ ॲडव्होकेट साळवे साहेब, काय ते प्रचलित घोषवाक्य काय कळेल का? असले प्रकार यापूर्वी सुद्धा झालेले आहेत. आता सध्या स्थिती सुद्धा घडत आहे. आपले जे काय तुम्ही त्यांना काय म्हणतो ते नराधम नावाने ओळखले जातात. नराधम मी शूट मी फोटो त्यांचं नाव त्यांची आहे आणि माझी काय आता प्रत्यक्षात भेट झालेली. हो प्रत्यक्षात अजून तरी काही भेट झाली नाही, पण नराधम या नावाने ते प्रचलित आहे. त्या कारणाने मी एक सांगेन की या ठिकाणी त्यांनी खूप फोडाफोडीचं राजकारण या ठिकाणी चालू आहे त्यांचं, आणि आता त्यांना सुद्धा यश काही प्रमाणात येताना दिसतंय. मला एक प्रश्न विचारायचा आहे, आणि आता रिझल्ट बघता तर मी या ठिकाणी शुअर आहे की ते निश्चितच काहीतरी पराक्रम घडणार, कारण ते बोलायचं काय नाही फक्त काय ती गुवाहाटी, काय ते झालं, काय ते डोंगर वगैरे, पण ती सध्या ती सत्य परिस्थिती आहे त्या दिशेनेच. तो डायलॉग तुम्ही सांगू शकता? आमचे सिनियर गुरु माळोदी साहेब तुम्हाला स्टेटमेंट देतील. काय ती झाडी, हॅलो, काय ते डोंगर, शेवटी नराधमाला पाहिजे, काय ते धरणाचं पाणी, काय त्यातली मच्छी, ती मच्छी असते तिकडं, आणि काय तो, काय ते पेरू, काय तो, आणि काय तो नराधम. कसं Ha ha ha!